तर पहिला स्प्रे आपण घेणार आहोत प्लॅनोफिक्सचा. हे एक बायर कंपनीचं औषध आहे. तुम्हाला पॅकिंग साधारणतः 100 मिलीमध्ये मिळते आणि आपला फवारणीचा कालावधी असेल, आपण ज्यावेळेस पहिलं पाणी देतो त्याच्यानंतर एक 15 ते 20 दिवसात संपूर्ण नवती फुटून येते. आणि आपल्याला हा स्प्रे तेव्हाच घ्यायचा आहे की जेणेकरून आपली नवती संपूर्ण फुटलेली असेल परंतु कळी बाहेर पडलेली नसेल. त्यावेळेस याचं प्रमाण एक साधारणतः 100 लिटर पाण्यासाठी 22.5 मिली 100 लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे. इथे एक काळजी घ्यायची की जे 22.5 मिली जे प्रमाण दिलं आहे ते एक्झॅक्टली तेवढंच असावं. आपल्याला सवय असते की ज्यावेळेस एखादा दुकानदार आपल्याला एक 5 मिली किंवा 10 मिली पंपाला प्रमाण सांगतो त्यावेळेस ते आपण प्रमाण वाढवून वापरतो. 5 मिली सांगितलं तर 10 मिली किंवा 15 मिली. तर प्लॅनोफिक्स हे एक ग्रोथ रेग्युलेटर म्हणून काम करते. म्हणजे झाडाचे जे मादी कळीस जे उत्तेजना द्यायचं काम असतं ते प्लॅनोफिक्स असते. ह्याच्यामध्ये घटक म्हणले तर तुम्हाला नॅफ्थॅलिक ॲसिटिक ॲसिड नावाचं घटक येतं आणि ते एक उत्तम ग्रोथ रेग्युलेटर आहे. त्याच्यामुळे याचं प्रमाण वापरताना काळजी अशी घ्यावी की तुम्ही ते फक्त जेवढं सांगितलं आहे, जेवढं रेकमेंड केलं आहे तेवढंच वापरावं. याची किंमत साधारणतः फक्त 95 रुपये आहे आणि एका 100 मिलीच्या बाटलीत तुमचं जवळजवळ 400 लिटर पाणी आरामात होऊ शकतं. जे एखाद्या 3 वर्षाच्या बागेसाठी किंवा ज्यांची 2 एकराची बाग आहे 3 वर्षाची त्याच्यामध्ये 400 लिटर पाणी आरामात होऊ शकतं. तेव्हा हा आपला पहिला स्प्रे असेल प्लॅनोफिक्सचा आणि कालावधी असेल पहिलं पाणी दिल्यानंतर एक साधारणतः 15 दिवसात ज्यावेळेस नवीन नवती फुटून बाहेर येते त्यावेळेस हा स्प्रे घेतला जाईल. आता बघूया त्याच्यानंतर. आता पहिला स्प्रे झालेला आहे असं समजून घेऊया आणि आपल्याला आता बघायचं की दुसरा स्प्रे कधी आणि कुठला घ्यायचा आहे. तर दुसरा स्प्रे हा पहिल्या स्प्रेनंतर लगेचच 2 दिवसांनी घ्यायचा आहे आपल्याला. कारण हे सगळे आपले जे 2-3 स्प्रे होणार आहेत ते कळी निघायच्या अगोदर होणार आहेत. त्याच्यामुळं हा दुसरा स्प्रे आपल्याला लगेचच पहिल्या फवारणीनंतर घ्यायचा आहे. दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला झिंक सल्फेट, बोरॉन आणि मँगनीज सल्फेट हे एकत्रितपणे एकाच बॅरलमध्ये कालून तुम्हाला घेता येईल. झिंक सल्फेटचं प्रमाण 3 ग्रॅम प्रति लिटर, बोरॉन हे 2 ग्रॅम प्रति लिटर आणि मँगनीज सल्फेट हे 6 ग्रॅम प्रति लिटरनुसार एकत्रितपणे एकाच बॅरलमध्ये तुम्ही कालून फवारणीसाठी घेऊ शकता. तर ह्या फवारणीचे फायदे असे की झिंक हे कळी काढण्यास मदत करते. म्हणजे आपले फुलं काढणे किंवा कळी काढणे किंवा आपण जेव्हा म्हणतो हे झिंकचा स्प्रे आपल्याला फळधारणेच्या वेळीसुद्धा घ्यायचा आहे. तर पेशी विभागण्याच्या क्रियेस झिंक हे मदत करते किंवा आपण जो पानांचा आकार मोठा करणे म्हणतो त्याच्यासाठी जो झिंक मदत करते. मँगनीजचा उपयोग असा होतो की पानांमध्ये हरितद्रव्य तयार करण्याचं काम हे मँगनीजचं असतं. आपण जे म्हणतो की नवती आपली जी फुटते ती कधी कधी पिवळसर छटा असते. तर त्याच्यामध्ये मँगनीजचं काम हे खूप महत्त्वाचं असतं. जेणेकरून जेवढी तुमची पानं हिरवीगार राहतील तेवढं पानामध्ये हरितद्रव्य निर्माण करण्याची क्षमता जास्त असेल तेवढं ते काडीमध्ये अन्नद्रव्य जास्त साठवून ठेवतं आणि ते काडीमध्ये जे साचलेलं अन्नद्रव्य तेच तुम्हाला कळी काढण्यास मदत करतं. आणि ह्याच्यातला तिसरा घटक आहे तो बोरॉन. बोरॉनचा उपयोग आहे तो आता बरेचसे शेतकरी आपण असं करतो की बोरॉन फवारायलाही वापरतात आणि तेच बोरॉन खालनं जमिनीतून सोडायलाही वापरतात. तर जनरली आपण बघतो की बोरॉन जे खालनं सोडतात ते 1 किलो 2 किलो 3 किलो म्हणजे पाहिजे तेवढं बोरॉन सोडलं जातं. तर ते पूर्णतः चुकीचं आहे. एकतर त्याचा बोरॉन हे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे. म्हणजे ते आपण जे जेवणात जसं मीठ वापरतो तसंच बोरॉनचा उपयोग केला जाईल. एकदम कमी प्रमाणात जेवढं तुम्ही वापरताल तेवढा जास्त कार्यक्षमतेने त्याचा वापर होतो. तर बोरॉन हे जमिनीतून सोडण्यापेक्षा त्याचा फवारणीद्वारे उत्तम उपयोग होतो. तर त्याचा बोरॉन फवारल्यानंतर फुलांमधील जे परागकण असतात त्याची निर्मिती होण्यासाठी जास्त उपयोग होतो. म्हणजे जेवढे जास्त तुमचे परागकण असतील फुलामधील तेवढं तुमचं परागीभवनाचं जी प्रक्रिया असते म्हणजे एक मधमाशी एका फुलावर बसून दुसऱ्या फुलावर जाणे आणि हे जे परागीभवनाची क्रिया आहे त्याच्यामध्ये परागकण हे खूप जास्त काम करतात. बाजारामध्ये आपण बरेच प्रकारचे मायक्रोन्यूट्रिएंट असतात. त्याला ग्रेड 2चे मायक्रोन्यूट्रिएंट म्हणतात. म्हणजे जसं पिक्चरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की बरेचसे मायक्रोन्यूट्रिएंट येतात.
पण हे शक्यतो चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट असतात. आणि तुम्ही डाळिंबाच्या पानांची साईज बघितलं तर डाळिंबाची पानं ही खूप लहान असतात. म्हणजे तुम्ही जर डाळिंबाच्या पानाचं कंपॅरिझन कलिंगडाच्या पानाशी किंवा पपईच्या पानाशी केलं तर त्या कंपॅरिझननी डाळिंबाची पानं ही खूपच लहान असतात. आणि चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट वापरण्याचा तोटा असा म्हणजे फक्त फवारणीसाठी की चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंटचे जे कण असतात ते जे डाळिंबाच्या पानाचे रंध्र असतात म्हणजे जे बारके बारके होल्स असतात ज्याच्यातून ते फवारणीद्वारे मारलेलं औषध शोषलं जातं ते रंध्र खूपच लहान असतात. आणि चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंटच्या कणांची साईज ही खूप मोठी असते. त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण हे चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट फवारतो त्यावेळेस ते बऱ्यापैकी पानांवरून खाली गळून पडतं आणि ते पानांद्वारे शोषलं जात नाही. त्याच्यामुळं चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंटचा वापरण्याचा हा तोटा आहे. पण त्याला पर्याय म्हणून तुम्हाला झिंक हे सल्फेट स्वरूपात म्हणजे बाजारात तुम्हाला झिंक सल्फेट मिळेल, मँगॅनीज सल्फेट मिळेल किंवा बोरॉन हे नॉर्मली तुम्हाला मिळतं. ते बोरॉन हे कधीही चिलेटेड नसतं. मग तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला मायक्रोन्यूट्रिएंटची फवारणी करायची त्यावेळेस आपण झिंक सल्फेट, मँगॅनीज सल्फेट आणि बोरॉन हे वापरू शकतो. आता झिंक सल्फेटची पॅकिंग तुम्हाला 1 किलोमध्ये मिळणार नाही. झिंक सल्फेट तुम्हाला 5 किलो, 10 किलो किंवा 25 किलोच्या पॅकिंगमध्ये मिळेल. मँगॅनीज सल्फेट हे तुम्हाला 3 किलो किंवा 5 किलोच्या पॅकिंगमध्ये मिळतं. बोरॉन तुम्हाला 250 ग्रॅमपासून 250, 500, 1पर्यंत मिळून जाईल. तर हे जे मोठं पॅकिंग आहे हे तुम्हाला शेवटपर्यंत पुरेल. म्हणजे ह्याच्या फवारण्या ज्या झिंक, मँगॅनीज आणि बोरॉनच्या ज्या फवारण्या आहेत त्या आणखीन 2-3 फवारण्या होणार आहेत. तर याचा वापर आपल्याला नंतरही करता येईल. त्याच्यामुळे तुमच्या पैशाची तशीही बचत होणार आहे. एक साधारण खर्च म्हणजे 5 किलो झिंक सल्फेट, मँगॅनीज सल्फेट 3 किलो आणि बोरॉन 1 किलो हे एकत्रितपणे जरी घेतलं तरी साधारणतः याचा खर्च एकूण 1000 किंवा 1500 रुपयापर्यंत जातो. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला वर्षभर 2 एकराच्या बागेसाठी फवारण्या करता येईल. आता याच्यानंतर एक 7 दिवस वाट बघून पहा की तुमच्या कळीचा स्ट्रोक कसा आहे, चौकी कशी निघाली आहे. आणि जर तुम्हाला गरज वाटली, हा जो तिसरा पेय हा काही कंपल्सरी नाही आहे, तुम्हाला जर गरज वाटत असेल की नाही अजूनही त्यातनं कळी बाहेर पडलेली नाही आहे तर आपण हा तिसरा स्प्रे घ्यायचा आहे. तिसरा स्प्रेसुद्धा प्लॅनोफिक्सचाच स्प्रे घ्यायचा आहे आपल्याला आणि तेवढंच प्रमाण राहील. आणि हे बरोबर आपल्याला दुसरा स्प्रे झाल्यानंतर बरोबर 7 दिवसांनी हा तिसरा स्प्रे घ्यायचा आहे. तर सेटिंगचा जो स्प्रे म्हणतो आपण की जेणेकरून कळी बाहेर पडणे किंवा मादी कळी बाहेर पडणे, जास्तीत जास्त फुलदार न व्हायसाठी ह्यासाठी एवढे 3च स्प्रे रेकमेंडेड आहेत. एवढे 3च स्प्रे करावेत. बाजारातले इतर बरेचसे टॉनिक, बूम फ्लॉवर, बायोफ्लॉवर वगैरे बरंच काही मिळतं, परंतु ह्या तिन्हीमध्ये तुम्हाला उत्तम रिझल्ट मिळेल.